नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. आपण बिग बॉस मराठी सीझन 5च्या बायोग्राफीच्या एका एपिसोडमध्ये आपण आलेलो आहे. आणि आज आपण तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल तर QK म्हणजेच आर्या जाधवची आपण बायोग्राफी सांगणार आहे, तिची सक्सेस स्टोरी सांगणार आहे की तिचा प्रवास कसा होता, ती कुठून ती सुरुवात झाली आणि आता ती बिग बॉसमध्ये कशी पोचली, तर त्याच्याबद्दल सगळी माहिती आपण देणार आहे. तर भाऊकडून आपण सुरुवात करूया. तर आर्या जाधव QK म्हणजे रॅपर गर्ल आपण म्हणू शकतो, रॅप गाणारी. आणि मराठीमध्ये तिने भरपूर असे रॅप गायलेले आहेत. तिचे ते एक नऊवारीचं एक खूप गाजलेला रॅप आहे, तुम्ही बघू शकता. आणि अतिशय म्हणजे एक ह्याची विदर्भातली आपली हे ती स्पर्धक आहे आणि एक चांगल्या प्रकारे ती बिग बॉसमध्ये आता खेळतीये. तर पुढची माहिती आता बघू पुढची देतील तिची. बरोबर. तर आर्या जाधव म्हणजेच QK हिची सुरुवात नागपूर इथून झाली, विदर्भातून झाली. तर अतिशय छोट्या परिवारातून येते, खेड्यापाड्यातून येते, ग्रामीण भागातून ती अशी स्पर्धक आहे. पण तिची सुरुवातीच्या काळापासूनच तिला संगीतामध्ये खूपच आवड होती. संगीतामध्ये आणि इतर काही सांस्कृतिक काही कार्यक्रमात ती भाग घेत असत, शालेय जीवनापासून किंवा मग आपल्या कॉलेजच्या जीवनामध्ये पण तिचं कॉलेजचं जीवन बरेचसे म्हणत असेल की तिने आर्ट्समध्येच केलं असेल किंवा काय नाही, तिने आर्किटेक्चर केलेली. ती आर्किटेक्चरमध्ये ती ग्रॅज्युएट आहे आणि हे ती एक आवड ती जपत होती. तिथून मग तिने शास्त्रीय संगीत, सांस्कृतिक संगीत ते सगळं शिकली आणि तिथून मग ती फेमस झाली. बरेचसे तिथं विदर्भामध्ये ती फेमस झाली. सोशल मीडियावरती तिचे काही पोस्ट टाकत राहिले, तिथून फेमस झाले. नंतर मग तिला एक असा जो शो भेटला, म्हणजे तिच्यासाठी एक लॉन्चिंग पॅड होता आपण म्हणू, तो म्हणजे हसल. जो रॅपरसाठी तिने एक रॅपरमध्ये म्हणजे रॅपिंगमध्ये पण तिने चालू केलं की तिला एक असं वाटलं की हा जॉनर म्हणजे हा जो कंटेंट आहे तो आपण पकडला पाहिजे. तिने रॅपिंग चालू केलं, मराठीमध्ये रॅपिंग, आणि ते पण पोरीनी, अशी कोणी नव्हती तोपर्यंत की मराठीमध्ये पोरगी करते. तिने ते चालू केलं आणि त्याच्यानंतर मग ती त्या हसल रिॲलिटी शोमध्ये पोचली. तिथं गेल्याच्यानंतर ती काय जास्त काही वेळ म्हणजे तिथं खेळली नाही, तिथं ती मध्येच एलिमिनेट झाली. पण तिने तिची शैली आणि तिचा जो एक तडका आहे तो तिने तिथं दाखवला. ओळख निर्माण झाली त्या शो पासून तिची. तिथून मग तिचं मग तो नऊवारी गाणं तिथं ट्रेंडिंगला होतं. म्हणजे बरीचशी हिंदी गाणी तिथं बऱ्याचशांनी गायली, पण ते नऊवारी गाणी तिचं ट्रेंडिंगला होतं. बऱ्याचशा लोकांना तिला आवडलं, कारण की हिंदी रिॲलिटी शो असून देखील ती तिथं मराठी गाणं, मराठी रॅप ती गात होती. बऱ्याचशांना आवडत होतं आणि तिचा आउटफिटही मराठी होता बरं का, नऊवारी घालून किंवा मग नथनी तिच्या प्रत्येक ह्याला असायचीच. तर अशी मराठमोळी संस्कृती जपणारी अशी ती आपली रॅपर आहे. ती आज बिग बॉसच्या घरात तिने एंट्री घेतली. बिग बॉसच्या घरात तिचं एक वेगळा फ्लेवर असणार आहे आणि बिंदास गर्ल असणार आहे, बिंदास QK असणार आहे. QK का आता बरीचशी म्हणते QK का, सगळे QK का म्हणतात, तर QK हे तिचं स्टेज नेम आहे. एक रॅपर असतं तर रॅपर लोकांचं एक स्टेज नेम असतं, तर तिचं ते स्टेज नेम आहे. तर ही होती आपली QK म्हणजेच आर्या जाधव. बिंदास गर्ल आहे, एकदम धडाकेबाज, राडा घालणारे बिग बॉसमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.